उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि या पार्श्वभूमीवर खरं तर मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन मिरवणुका ज्या आहेत ते पुण्यामध्ये निघत असतात। आता त्याच अनुषंगाने पुणे पोलिसांनी पुण्यातील विसर्जन मार्गावरील प्रमुख मार्गांवर रूट मार्च काढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पुण्याचे सीपी अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत हा रूट मार्च होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने पोलीस यामध्ये सहभागी झालेलं पाहायला मिळते। खरं तर पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी देशभरातून नव्हे तर जगभरातून नागरिक जे आहेत ते येत असतात। त्या पार्श्वभूमीवर योग्य चोख व्यवस्था आहे का नाही याची पाहणी जी आहे ते या ठिकाणी आपल्याला अमितेश कुमार जे आहेत ते करताना पाहायला मिळते। त्याचबरोबर अनेक पोलीस अधिकारी यामध्ये सहभागी झालेलं पाहायला मिळतात। सीपी असतील किंवा डीसीपी असतील या सर्वच दर्जाचे ऑफिसर जे आहेत ते या रूट मार्चमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। सणासुदीच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांचा वचक असावा, तसेच परिसरात काही अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी याकरता पोलिसांकडून हा रूट मार्च जो आहे तो काढण्यात आलेला पाहायला मिळतो। आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने यामध्ये पोलीस सुद्धा सहभागी झालेले पाहायला मिळतात। आपण पोलिसांशी चर्चा करणार आहोत। सर काय सांगाल उद्याचा कसा नियोजन असणार आहे? किती पोलिसांचं ते पोहोचल्यानंतर बोलतो अलका टॉकीजवर बोलतो। आपण पाहतोय की थोड्या वेळातच ते मीडियाला माध्यमांशी संवाद साधणार आहे। मात्र सध्या जर पाहिलं तर अशा पद्धतीने पुण्याच्या रस्त्यांवर पोलिसांनी रूट मार्च जो आहे तो काढलेला आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरा पर्सन नागेश विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।